नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन रेसिपीमध्ये। चला तर आजची आपली रेसिपी आहे पालक पुरी। लहान मुलांच्या टिफिनवर द्यासाठी आणि प्रवासाला कुठं जासाठी आपली आजची पालक पुरी तयार आहे। थोडीशी पालक घेतलेली आहे, हे ताजी पालक आहे। पाणी ठेवलेलं होतं उकळाले, पाण्याला उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया आणि थोडं मीठ टाकून घेऊया आणि याला फिरून घेऊया थोडं पालकला। 2 मिनिट झालेले आहे। आता आपण पालक काढून घेऊया आणि थंड पाण्यात टाकून घेऊया। हे थंड पाणी घेतलेलं आहे माठामधलं, याच्यामध्ये आपण हे पालक टाकून घेऊया। सर्व पालक आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। थंड पाण्यातून पालक काढलेले आहे। आता आपण मिक्सरच्या बाउलमध्ये पालक टाकून घेऊया। 2 हिरवी मिरची, 3 लसणाच्या कड्या बारीक करून आता या मिक्सरमधून काढून घेऊया। अशा प्रकारे एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली आहे। 1 वाटी आटा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ, थोडेसे तीळ, थोडासा ओवा, थोडंसं तेल, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। आणि आता आपण पालक याच्यामध्ये टाकून घेऊया। जे आपण बारीक करून घेतलेले आहे ते सर्व पालक याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे। पालक याच्यामध्ये मिक्स करून घेऊया या आट्यामध्ये सर्व, आणि थोडं थोडं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। ह्या मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे। जसं आपल्याला पाणी लागेल तेवढं आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे। 10 मिनिट झालेले आहे। आता आपण याचा छोटा एक गोळ करून घेऊया, गोळा तयार करून घेऊया आणि याला आता आपण लाटून घेऊया। पळपाट बेलण्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता याला लाटून घेऊ आपण। अशा प्रकारे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि या वाटीच्या सहाय्याने आपल्याला याची पुऱ्या बनवायच्या आहे। बघा अशा प्रकारे, आणि या भागात आपल्याला बाजूचा काढून घ्यायचा आहे। बघा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। तेल गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पुरी टाकून घेऊया आणि याला तळून घेऊया चांगलं। बघा कशी तळत आहे। आपल्याला अशीच फुगलेले पुऱ्या पाहिजे। आता दुसऱ्या साईडनं तळून घेऊ याला। आता आपण काढून घेऊया। आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।